राज्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे। त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात हाहाकार उडालाय। या भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील पावसाची परिस्थिती जाणून घेण्याकरता पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींचा ग्राउंड रिपोर्ट। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात वरुण राजा चांगलाच बरसला। पण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र पावसानं हाहाकार उडवून दिला। इथल्या नद्या पात्र सोडून वाहू लागल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला। कोल्हापूरवासियांचं लक्ष आज पंचगंगा नदीकडे लागून राहिलं होतं। याचं कारण म्हणजे पंचगंगा नदी कधी इशारा पातळी गाठते आणि कधी धोका पातळी गाठते, याकडे संपूर्ण कोल्हापूरवाल्यांचे लक्ष देऊन होते। कारण जर पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली तर स्थलांतरासाठी आहे ते प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात आल्या होत्या। त्यामुळे लो लाईन एरियातल्या नागरिकांचं याकडे प्रामुख्याने लक्ष आहे ते पाहायला मिळालं। सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीने 39 फुटाची पातळी गाठली आणि 39 हा जो फुटाचा इशारा आहे तो वॉर्निंग लेवलचा इशारा आहे। त्यामुळे प्रशासनाने अनेकांचं स्थलांतर करण्यासाठी आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। या मुसळधार पावसाचा फटका काही तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाला बसला आहे। मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला आहे। प्राणहिता, गोदावरी, वैनगंगा, त्यासोबतच पर्लकोटा, इंद्रावती या नद्या भरून वाहत आहेत। भामरागडचा संपर्क गेले 2 दिवस तुटलेला होता। पर्लकोटा नदीवरचा पूल पाण्याखाली गेला होता। आता तो पूर ओसरला आहे। मात्र आलापल्ली भामरागड हा मार्ग अजूनही बंद अवस्थेत आहे। राष्ट्रीय महामार्ग आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आज नाहीये। अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि नद्यांची पाण्याची पातळी देखील झपाट्याने ओसरलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर जगबुडी नदी असेल, वाशिष्ठी असेल, कोदवली असेल, अन्य इतर नारंगी नदी असेल, सर्व नद्या आता धोक्याच्या पातळीच्या खाली आहेत। इशारा पातळीवर फक्त 2च नद्या वाहत आहेत। त्याच्यामुळे तरीही पावसाचा जोर जर वाढला, आजही रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे। अतिवृष्टीचा, मुसळधार पावसाचा इशारा देखील दिलेला आहे। मात्र तरीही घाबरून न जाता नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस पडतोय। आज पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात या पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात पाहायला मिळाली असली तरी सुद्धा पालघरचा जो उत्तरेचा भाग आहे, डहाणू, विक्रमगड किंवा मग तलासरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाची बॅटिंग जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळते। एकूणच जून महिन्यापासून आतापर्यंत जवळपास 1519 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद जी आहे ती पालघर जिल्ह्यात झालेली आहे।